आता गणपती उठले पण आमचे काही मोदक खायचे काही झाले नाहीत. म्हणजे आम्हाला इतके मोदक आवडतात की आम्हाला अजूनही खाऊच वाटतात. तर मग त्यासाठी मी आणि आज स्पेशली चतुर्थी पण होती. म्हटलं चला आज करून घेऊयात मोदक. आणि आमच्याकडे शक्यतो तळणीचेच मोदक केले जातात, त्यामुळे मी पण तळणीचेच केले. मग मी सांगते त्या रेसिपी काय बनवली ती. तर थोडासा रवा घेतला, त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं, थोडंसं तूप कडकडीत गरम केलं आणि त्यामध्ये टाकलं, मिक्स करून घेतलं. त्यानंतर पाण्यामध्ये गोळा वगैरे मळून घेतला, थोडासा भिजत घालण्यासाठी 10-15 मिनटं ठेवून दिला. आणि त्यानंतर ओलं खोबरं बारीक केलं, त्यामध्ये विलायची बारीक केली. त्यानंतर थोडंसं तूप घेतलं, कढईमध्ये थोडेसे ड्रायफ्रूट रोस्ट करून घेतले, तळून घेतले. त्यानंतर ते खोबऱ्याचा भुगा वगैरे घालून घेतला, त्यामध्ये गूळ घालून घेतलं, मस्त असं त्याला हलवून मस्त त्याचं तयार करून घेतलं सारण. त्यानंतर इथं ते पीठ घेतलं, त्याचे छोटे छोटे गोळे तयार केले आणि त्यानंतर त्या सारण त्याच्यामध्ये भरलं. आणि झालं असं की मध्येच गेली लाईट. इतका प्रॉब्लेम झाला व्हिडिओ घ्यायला, खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम झाला. कारण लाईट जवळपास रात्री आली 10-11 वाजता आणि वाजले होते 8:30 वाजता चंद्र होता आणि मला उपवास सोडायचा होता. त्यानंतर हे आमचं एक छोटं पिल्लू इथं झोपलं होतं, म्हणजेच आमची भाऊली. आणि त्यानंतर मी इथं सियाला झोपी लावत होते. रात्रीचे 10 वाजले होते. त्यानंतर मस्तपैकी सगळ्यांना झोपी लावलं आणि असा होता माझा आजचा